नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आजचा जो जर्नी असणार आहे तो असणार आहे रोहा आगारातून, म्हणजेच रायगड विभाग. आता आपण रोहा बस स्टँडच्या आवारात बघू शकतोय. रोहा बस स्टँड म्हणजे अजून आतमध्ये जायचं आपल्याला. आपण आज रूट करणार आहे रोहा बस स्टँड वरून रोहा ते धुळे. रोहा आगाराचा रूट असल्यामुळे आपण रोहा धुळे असा रूट करतोय. रायगड डिव्हिजन मध्ये आता आपण आलेलो आहे. हा जो भाग येतोय तो कोकण साईडला येतोय आणि कोकण ते आपला जो जर्नी आहे लास्ट पर्यंत कोकण ते खानदेश असा रूट. गेल्या वर्षी मोजकेच रूट घेतले होते, ह्या वर्षी पण मला वाटतं मोजकेच रूट होतील कोकण डिव्हिजन मधले. कोकणात आले की भारी हिरवळ वगैरे पाहायला मिळते ना, एकदम जबरदस्त. आणि पावसाळ्याच्या सीझन मध्ये कोकणात फिरायला येणं म्हणजे स्वर्ग आहे. का तर याच्या आधी रूट केला होता पणजी गगनबावडा अक्कलकोट पणजी असं पावसाळ्याच्या टायमिंगला रूट केले होते मी. एकदम जबरदस्त असा मोमेंट होता त्यावेळेस. आतापर्यंत आपण जे जे रूट बनवलेत, ज्या ज्या विभागातले बनवलेत, कोणता जर विभाग राहिला असेल तर मला कमेंट करून सांगा ज्या विभागात आपण रूट केला नाही. एक जण म्हणले होते की आपण जव्हार केला नाही, डहाणू केलं नाही, त्या साईडचे आपण व्हिडिओ बनवले नाही. तर लवकरच ते व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड होतील. तर असो, तर आजची बस लागणार आहे आपली रोहावरून रोहा ते धुळे. आत्ता वाजले 5:30 आणि आपली बस जी लागणार आहे ती 6ची बस आहे. रोहा बस स्टँड वरून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशन आपल्याला बघायला मिळेल इकडे. आणि तुम्ही रिक्षा पण करून जाऊ शकताय रेल्वे स्टेशनला. मला रोहा बस स्टँडचा परिसर दाखवतो, कशा प्रकारे हा रोहा बस स्टँडचा परिसर आहे. मस्त पैकी असा. धुळेला जाण्यासाठी फायनली आपल्याला गाडी इकडे लागलेली आहे. बरोबर 6ची गाडी, 10 मिनिटं आधी लागली ही गाडी. नेहमीप्रमाणे आपली सीट इकडे. आपल्या गाडीचा जो रूट आहे तो बघू शकताय तुम्ही. रोहा, पनवेल, भिवंडी, नाशिक, मालेगाव, धुळे. आणि आपला गाडी नंबर बघू शकता MS06BW8454. प्रवासाला सुरुवात करूया. रूट तर तुम्हाला दाखवल्या गाडीचा रूट काय. मस्तपैकी अशी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती लावलेली आहे आणि आता त्यांच्याच नावाने आता प्रवास चालू करूया आपला. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि आपली गाडी रवाना होते धुळेच्या दिशेने. आणि आपण हे फायनली बस स्टँड सोडतोय, रोहा बस स्टँड. चला.
7:16 झालेत आणि आपण आले पेन बस स्टँडला. आणि आता आपण रोहापासून जे अंतर गाठले पेन पर्यंत तर 46 किलोमीटरचं अंतर गाठलेलं आहे. पेन ते आता दुसरं अंतर गाठायचे आपल्याला पनवेल, तर 33 किलोमीटरचं आपलं अंतर राहिलेलं आहे पेन ते पनवेल. आपल्या गाडीचे जे तिकीट दर आहे ते 625 रुपये फुल तिकीट आहे रोहा ते धुळे. तिकडे 7:20 आपली गाडी पोहोचलेली आहे आणि सकाळ बघू शकता एकदम मस्त अशी सकाळ झालेली आहे. गारवा पसरलेला आहे या ठिकाणी. बस स्टँडचा जो परिसर आहे तो अशा प्रकारे, पण बस स्टँड वगैरे काही सुधारणा नाही. थोडीशी धूळ वगैरे म्हणजे साफसफाई वगैरे काही दिसणार नाही या ठिकाणी. थोडंसं बस स्टँड मला वाटतं इथं थोडंसं सुधारणा व्हायला पाहिजे. एकदम जुना असा बस स्टँड आहे. मला वाटतं नवीन बस स्टँड व्हायला इथं पण वेळ लागेल. हळूहळू आपल्या महाराष्ट्रात नवीन बस स्टँड होत चाललेले आहेत. बघूया आता ह्या बस स्टँडचं बांधकाम कधी चालू होते, का तर खूप जुनं बांधकाम आहे. इथे फलाट क्रमांक लावलेले आहेत या ठिकाणी. मुंबई साईडला जाणाऱ्या गाड्या आहेत. चला आता आपली गाडी हलते पुढच्या रूटला. आता जाऊया पनवेल. 8:10 गाडी आलेली आहे. सुरुवातीला एवढं काही पॅसेंजर बघायला मिळलं नाही गाडीमध्ये. गाडी बऱ्यापैकी भरलेली आहे बघू शकताय. शिरपूर अलिबाग गाडी, शिरपूर आगाराची धुळे विभाग. आणि आता बस स्टँड बघू शकताय. आपण ज्या बस स्टँडला आलेलो इकडे अलीकडे फलाट क्रमांक 13, 14 आणि जे बाकीचे जे फलाट क्रमांक आहेत ते पलीकडच्या साईडला आहे. इकडे 10, 11, 12, 13, 14 फलाट क्रमांक 13 वरून ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत नगर, कल्याण, शिर्डी, जव्हार, भिवंडी, नाशिक, धुळे. 14ला ज्या गाड्या सुटतात ते डोंबिवली आणि रेती बंदर. आपण चालू केला होता रोड रोहापासून आता डायरेक्ट गाडी आली पनवेलला. बोर्डनुसार दिल्याप्रमाणे आपला जो पहिला स्टॉप आलाय तो पनवेल आलाय. तर दादांकडून थोडी मुलाखत घेऊया. दादा प्रथम तुमचं नाव सांगा. आपलं आशिष मारुती पाटील. सुनील सोनवणे हे आपले ड्रायव्हर दादा आहेत आणि आपले कंडक्टर दादा आहेत. एमजीच्या ज्या प्रायव्हेट बसेस आहेत ते किती मिळालेत आपल्या आगाराला? 14 गाड्या मिळाल्या. या रूट विषयी काय माहिती सांगाल का? रोहावरनं गाडी सकाळी 6 वाजता निघते रोहावरून. हा 5:30ला धुळ्याला टचतो. दुसऱ्या दिवशी धुळ्यावरनं 8:30 वाजता सकाळी 8:30 वाजता निघते. बरोबर. आणि परत 8:30ला पोहोचते. म्हणजे जवळजवळ आपला 12 तासाचा जर्नी इकडे होतोय. क्रू चेंज होते का म्हणजे तुम्ही सिंगल डायरेक्ट? आता म्हणजे हे जे दादा आहेत आता पूर्ण जे ड्रायव्हिंग आहे 12 तासाची हे एकटेच कव्हर करणार आहे. या रूटला सिंगल क्रू आहे. जाऊया आता पुढचा जो स्टॉप येणार आहे तो भिवंडी येणार आहे. कल्याण त्याच्यानंतर भिवंडी असा आहे. मुंबई, नवी मुंबईकडच्या जर साईडला तुम्ही जर तुमचा जर रूट असेल तर तुम्हाला ट्रॅफिक तर लागणारच आहे. आत्ता आपली गाडी ट्रॉफिकमध्ये अडकली. जबरदस्त ट्रॉफिक आहे इकडे. थोडा मला वाटतं टाईम जादा जाईल याच्यात.
राईट साईडला चुकली गाडी. पनवेल नंतर आता गाडी पोहोचलेली कल्याणला. अजून भिवंडी याच्या कल्याणला बघू शकता कुठे पोहोचलेली गाडी. 1 तास 45 मिनिटं लावला गाडीने इकडे यायला. जबरदस्त ट्रॅफिक आहे इकडे. 1 ते 5 फलाट आहेत बघू शकता या ठिकाणी. 1 ते 5 फलाट क्रमांक. जे 6च्या नंतर जे फलाट आहेत ते या ठिकाणी 6 ते 9 पर्यंत. कल्याण बस स्टँडचं बांधकाम चालू आहे. ज्यावेळेस आपण नगर कल्याण केला होता त्यावेळेस सुद्धा तेव्हापासूनच बांधकाम चालू आहे. आता माहीत नाही कधी कम्प्लीट होईल का, तर मोठं बस स्टँड होणार आहे या ठिकाणी. त्यामुळं या गोष्टीला वेळ लागतो. पनवेल शिर्डी गाडी आणि आपली पलीकडची गाडी आहे. ही जी गाडी आहे ती कल्याण नगर. आपण हा रूट केलेला आहे नव्या गाडीने BS6च्या. ही विठ्ठलवाडी इस्लामपूर गाडी MJ बॉडी. ह्याच्यानंतर या दोन्हीच्या मध्येच ट्रॉफिक आहे जास्त, म्हणून या साईडला कधी येत नाही ब्लॉग वगैरे बनवायचं. त्याचं कारण हेच आहे की मजा येत नाही ट्रॉफिकमध्ये प्रवास करा. ट्रॉफिकमधनं बाहेर निघणं महत्वाचं आहे, नाहीतर डोकंदुखीच आहे. कल्याण बस स्टँडला चिटकूनच कल्याण जंक्शन पण आहे आणि भिवंडी इथून फक्त 13 किलोमीटर अंतरावर आहे. भिवंडी नंतर जी गाडी आपली थांबणार आहे ती शहापूरच्या आसपास गाडी जेवणासाठी थांबणार आहे. अजून एक गाडी आली ज्या गाडीचा आपण रूट करणार आहे ते बघू शकताय तुम्ही. वसई आंबेजोगाई. शहापूरमध्ये आलो. अजून परत इकडे पण ट्रॉफिक. दादा म्हणते की आजच ट्रॉफिक लागले. रोज असं ट्रॉफिक नसते इकडे. काय माहिती काय विषय झाला आज. ट्रॉफिक आणि नुसता घाम. चला शहापूरवाले चला तू. ठाणे मुक्ताईनगर. नाशिक बोरवली. नाशिक बोरवली रोडवर आहे गाडी नवीन आलेली. पूर्ण AC बस आहे. ह्याच्या आधी आपण ECYचा बनवला होता त्याच टाईपची बस आहे. जास्त काही चेंजेस नाही. आता 12 वाजून 45 मिनिटं झालीत आणि आपली बस जेवणासाठी थांबलेली आहे. हॉटेल दुर्गा डायमंड फूडवे इथे आपली बस थांबलेली आहे. आपला गरम उत्तप्पा आलेला आहे इकडे मस्त पैकी. आपलं जेवण झालेलं आहे इकडे. तर गाडी 15 मिनिटं थांबली आहे इथे. जे आपण उत्तप्पा घेतला तो 90 रुपये थाळी होती आणि एक पाणी बॉटल. टोटल कॉस्ट 110 रुपये आपला खाण्यापिण्याचा कॉस्ट आलेला आहे. हा जो रोड आहे तो मुंबई नाशिक एक्सप्रेस वे आणि ह्याच रोडवरनं आपल्याला एक घाट लागणार आहे तो म्हणजे कसारा घाट. आपण ज्या लोकेशनला उभा आहे तिथून नाशिकचं जे अंतर आहे ते 83 किलोमीटर अंतर आहे आणि धुळे जर बघायचं म्हणलं इथून तर 250 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे अजून बरेच लांब आहे. आता आपला जो पुढचा स्टॉप येणार आहे कवी कुसुमाग्रजांच्या नगरी म्हणजे नाशिक.
2:55 जवळजवळ 3 वाजत आले. आपण आलो CBS बस स्टँड. हा, पहिले बस स्टँड तिकडे होतं, त्याच्यानंतर हे नवीन बस स्टँड झालेलं आहे, मेळा बस स्टँड बघू शकता. तुम्हाला माहिती आहे अयोध्येची ट्रिप आपली गेली होती, त्यामुळं या बस स्टँडच्या इनॉग्रेशनला आपल्याला येणं झालं ना. धुळेला जाण्यासाठी गाड्या इकडे थांबतात 8 किंवा 9ला. महाराष्ट्रातील असं एकमेव बस स्टँड आहे. ह्या बस स्टँडला AC बस स्टँड आहे. स्पेशल AC रूम ज्यांच्यासाठी आहे, त्यांच्यासाठी विनावाहक थांबा वगैरे ज्यांचं बुकिंग असेल त्यांच्यासाठी फक्त AC रूम इकडे अवेलेबल केलेली आहे, बघू शकता त्या ठिकाणी. आणि तिकडच्या बसेस बघू शकता कोणत्या कोणत्या बसेस आहेत. शिवनेरी बस, शिवशाही बस, फुल AC वाल्या बसेस तिथे लावलेले आहेत. गर्दी वाढायला लागली आपल्या गाडीला इथे. जबरदस्त नाशिकला फुल झाली बस इकडे. डायरेक्ट रोहा, पनवेल, भिवंडी, नाशिक. आता नाशिकला आली गाडी. नाशिक नंतर मालेगाव आणि धुळे. टोटल अंतर राहिला तो 160 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे आपलं. धुळे जवळजवळ 3-3.5 तासाचा अजून जर्नी राहिलेला आहे आपला. आतील बाजू बघू शकता मेळा बस स्टँड CBS. नाशिकचं नवीन मेळा बस स्टँड. आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं बस स्टँड म्हणजे बारामती बस स्टँड. तुम्हाला तर माहितीच असेल. चला मालेगाववाले चला कोण 5 वाजता गाडी आलेली मालेगाव बस स्टँडला. आपण ज्या बस स्टँडला आलोय मालेगाव बस स्टँड. आणि आता इथून जो डिस्टन्स राहिला आपला
धुळेचा 50 किलोमीटर अंतरावर आता धुळे आपला फायनल स्टॉप होणार आहे. आपण ज्या बस स्टँडला आलोय हे जुनं बस स्टँड आहे. नवं बस स्टँड तिकडे आहे, त्याचं बांधकाम चालू आहे म्हणते. आणि इथं टोटल फलाट क्रमांक दिलेत 1 ते 10 पर्यंत आहे. फलाट क्रमांक 4 ला येऊन थांबलेली आपली गाडी. आता सध्या आपण नाशिक विभागामध्ये, नाशिक विभाग मालेगाव आगार. आणि इथं अजून एक GSRTC बस आहे, मालेगाव सुरत असेल बहुतेक. आता इथून आपली बस निघते, रवाना होते धुळे. बरोबर 6:30 वाजता बस पोहोचलेली आहे धुळे बस स्टँडला. बघू शकता आपली बस या साईडला उभी आहे. 400 ते 450 किलोमीटरचा हा डिस्टन्स होता धुळे ते रोहा. इकडे कंप्लीट झालेला आहे. कोकण ते खांदे इकडे पण वातावरण एकदम मस्त झालेले. संध्याकाळची वेळ होत आली. धुळे बस स्टँडचा जो परिसर आहे ना, पावसाळी वातावरण असल्यासारखं वातावरण आहे इकडे. आणि आपला जो जर्नी झाला नाही म्हणता 12.5 तास इकडे लागलेला आहे. जसं की या गाड्या थांबल्यात तशाच आता ही आपली गाडी थांबणार आहे या साईडला. खूप लांब डिस्टन्स होता आणि एवढा लांब प्रवास करायचा म्हणजे सोपं काम नाही खरं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तुम्हाला तर आपली जी ट्रिप जाणार होती धुळे तिरुपती बालाजी, ती काही कारणामुळे कॅन्सल झाली. आपण दुसरी यात्रा आपण तोपर्यंत कव्हर करूया. कोणत्या आगारातून जातात आता बघावं लागेल. चला मंडळी, आपण इथेच हा ब्लॉग लवकरच एंड करूया. भेटूया नवीनच अशा मोठ्या एका लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय.